आपल्याला संबोधित करतायत। शेवजीसाठी एका जोरदार टाळ्या। या सर्वांच्या संस्कृतीमध्ये आम्ही वाढलो, त्यांच्या विचारामध्ये वाढलो, त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा चे गरज या इंदापूर तालुक्याला नक्कीच आहे असं या निमित्तानं मला प्रामुख्यानं वाटतं। आणि याच विचाराचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी या इंदापूर तालुक्यामध्ये एक चांगल्या संघटनेची गरज होती आणि ती आज पवार साहेबांच्या निमित्तानं आपल्या सर्वांना झालेली आहे। त्यामुळे भाऊचा वसा आणि वारसा भविष्यामध्ये इंदापूर तालुक्याला प्रगतीकडे नेईल एवढंच या निमित्तानं मी सांगतो। आणि हे सर्व करत असताना आज आमच्या समोर आलेल्या कार्यकर्त्यांसमोर बसलेल्या सर्व जनता या लोकांच्या बळावर आज आम्ही सगळे इथं उभा आहोत आणि भविष्यातही ही साथ त्याच्यापेक्षा चांगली राहील। आजपर्यंत राजकारणात काम जिथं आम्ही केलं तिथं खूप प्रामाणिकपणेच केलं, त्याचप्रमाणे आजही साहेब तुमच्याबरोबर येताना सुद्धा इथून पुढचं तुमच्यासाठी होणारं काम हे प्रामाणिकपणे आणि अत्यंत ताकदीनं होईल असा विश्वास मी आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं देतो। यानंतर ओमचंद गोपी पार्टीचे राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट राहुलजी मगरे आपल्या सगळ्यांनी कृपया आपण संबोधित करावं। ॲडव्होकेट राहुलजी मगरे। ज्यांनी पडत्या काळामध्ये तुम्हाला संस्थेला आधार दिला आदरणीय पवार साहेब, ज्यांच्यामुळे मी इथं उभा आहे आदरणीय विश्राम साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष
किंवा त्रुटी सांगून यानंतर कृतीशील विचारांचा गतिशील लेखा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अध्यक्ष आणि आमचे सहकारी मित्र केशरी पाटील कार्याध्यक्ष
त्यांना शेतीची माहिती आहे, कुठल्या कांद्या बोरीला लावायची हे सुद्धा त्यांना माहिती आहे. आणि त्याच्यापासून या इंदापूर तालुक्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऊसाच्या जाती किती आपल्या शेतकऱ्याला समोरला सांगता येत नाही. बाबासाहेब आपला सुद्धा त्या जाती किती आणि नवीन काय भविष्य काळामध्ये कुठल्या जाती निर्माण करतील अशा प्रकारचं काम या महाराष्ट्रामध्ये. आणि आम्ही निर्णय घेतला साहेब, गेले महिना दीड महिने असंख्य कार्यकर्ते माझ्या आर्मी इनामदार हॉस्पिटलला त्या ठिकाणी भेटा यायचं. चहा पाण्याला बाहेर बसल्यानंतर आदरणीय साहेब मला बाहेर पाठवून घेऊ नका, तुम्हाला बरीच लोक म्हातारे म्हणतात, म्हाताऱ्यांना मदत करा असं म्हणतात. परंतु तुम्ही तरुण आम्ही पाहिलं साहेबांना पहिल्यांदा रात्री 11-12 वाजता त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तरुणाला आठवण अशा प्रकारचा माझ्या नेत्याला मदत करायची नाही तर मदत नका करायची ही जनतेनं मला 4 महिन्याच्या काळामध्ये सांगितलं. भेट झाली, साहेबांची भेट झाली आणि साहेबांनी आमच्यावरती विश्वास दाखवला. त्याबद्दल आदरणीय साहेबांचं या जनतेच्या वतीने आमच्या सर्व सहकार्याच्या वतीने मनापासून आभार या ठिकाणी मानतो. आज आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला 7 तारखेला मतदान करायचं. हे मतदान करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे. प्रथमतः मी दिलगिरी व्यक्त करतो की साहेब आपण 2 दिवसापूर्वी आपला या कार्यक्रम ठरला. 5 ते 5 काही लोकांना आम्ही भेटलो, ज्येष्ठांच्या घरी जाऊन भेटलो, तरुण सहकार्याला बोलवून घेऊन त्या ठिकाणी विचारपूस केली. आम्हाला वेळ कमी पडला तरी पण आम्ही म्हणून म्हणलं या कार्यालयात आपण हा कार्यक्रम घेऊ. अचानकपणे कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचं कारण साहेब तुम्ही आम्हाला दुसऱ्या गावामध्ये कार्यक्रम घ्यायला होता. पण आमची इच्छा होती की मालवणी राजेच्या आणि या पवित्र धार्मिक नगरीमध्ये आमचा प्रवेश व्हावा आणि त्या प्रवेशाच्या माध्यमातून सुप्रिया त्यांना चांगल्या प्रकारचं
खंडोबाल साहेब यानंतर ज्यांच्या नावात आता महाराष्ट्राचं हित आहे तो कर्जत जामखेडचे युवा आमदार सन्माननीय रोहित काका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षामध्ये अजूनही निष्ठावंत कार्यकर्ता आपल्याला झुलतोय आणि अप्पासाहेब जगदाळे यांच्या प्रवेशासाठी हा कार्यक्रम इथे ठेवला आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून तुमच्या सर्वांशी बोलण्यासाठी संवाद साधण्यासाठी आपल्या सर्वांचा लाडका वस्ताद शरदचंद्रजी पवार साहेब जगन्नाथ बापू शिवाळे सातो बापू सुभाष आबा गुरवे तेजसिंहजी पाटील महारुद्र भाऊ पाटील ॲडव्होकेट रावजी मथे आबासाहेबजी निंबाळकर नितीनजी शिंदे शकीलजी सय्यद सागर भाऊ विसाळ अमोलजी पिसे अशोकजी गोगरे छायाताई कालिदास भाऊ देवकर बाळासाहेबजी कोकाटे विजयसिंहजी शिंदे रवींद्र टकले सर महादेव भाऊ सोमवंशी प्रदीप मामा जगदाळे अमर भैया जगदाळे अरबाजी शेख अमोलजी निमकाते बाळासाहेबजी चिकनकर भारतजी मोरे भीमराव अप्पा भोसले अनिकेतजी निंबाळकर समाधान भाऊ घोडके मीनाताई तसंच अनिताताई बोत्रे रेश्माताई शेख प्रशांतजी उमरे संजय भाऊ शिंदे बाळासाहेबजी रेडके श्रीकांत भाऊ मुखरे अजिंक्य भाऊ जामीर सुग्रीवजी मोंगाने हरिभाऊजी जाधव सचिनजी जाधव रवींद्र भाऊ तसंच रामकृष्ण भाऊ मोरे प्रमोद भैया राऊत बापूजी समाधान मनोजजी राजगुरू उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी दीपक भाऊ लोंढे कार्यकर्ते पत्रकार उपस्थित असणारे सर्व निष्ठावंत या महाराष्ट्राचे नागरिक बंधू आणि भगिनी असं म्हटलं जात आहे एखादा उरलेला जर वस्ताद असेल तर आपल्याकडचा महत्वाचा डाव हा शेवटसाठी ठेवतो आणि आज इंदापूरमध्ये आपण बघितलं तो डाव आदरणीय पवार साहेबांनी इथं खेळलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. हा फक्त इथंच खेळला नाही तर काल माळा मतदारसंघामध्ये जे आपले उमेदवार आहेत तिथं सुद्धा आपण सर्वांनी बघितलं. पण एकच गोष्ट इथं मी नमूद करतो की हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे आणि 4 जूनला हे जे सर्व महायुतीचे भाजपचे आणि इम्पोर्ट केलेले बाहेरचे सगळे नेते ते कदाचित महाराष्ट्र सोडून पळून जातील अशी या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती. हे सगळे डाव बघितल्यानंतर भाजपचे जे महाराष्ट्राचे तथाकथित चाणक्य आहे नक्कीच त्यांचं डोकं दुखायला लागलं असेल. आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने
आपल्या या इंदापूर तालुक्यामध्ये आप्पासाहेबजी जगदाळे, भरतशेठ शहा, कांतीलाल भाऊ झगडे, विलासभाऊ माने, अण्णा काळे, प्रतापरावजी पालवे, तसंच शकीलजी सय्यद, बापूसाहेबजी जामदार, प्रशांत भाऊ उमरे व त्यांचे सर्व कार्यकर्ते आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपल्या विचाराच्या पक्षामध्ये प्रवेश केला. एकदा जोरदार या सर्वांसाठी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत. आमच्या सगळे छोटे कार्यकर्ते सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते करत आहेत आणि कशाच्या विरोधात तर एक बलाढ्य भाजपसारखी शक्ती जी कुठेतरी समाजामध्ये धर्मामध्ये वाद करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आज इंदापूरला आल्यानंतर मला असं वाटतं की आम्ही जे टार्गेट ठेवले सुप्रियाताईचं लोकसभेच्या लीडचं, लोकसभा मतदारसंघातून कमीत कमी सुप्रियाताई 3.5 लाखाने निवडून येतील असा विश्वास या पण त्याच्यामध्ये इंदापूर विधानसभा इथून आम्हाला वाटत होतं 71,000ची लीड मिळेल. पण तुम्हा सर्वांना बघितल्यानंतर मला असं वाटलं कमीत कमी 1 लाखाची लीड आपल्या या इंदापूर तालुक्याला मिळालीच पाहिजे. मी तुम्हाला सर्वांना प्रश्न करतो की सुप्रियाताईंना या तालुक्यातून, फक्त या तालुक्यातून कमीत कमी 1 लाखाची लीड आपण द्यायची का नाही द्यायची? त्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्रित येऊन आपापल्या गावामध्ये, आपापल्या शहरामध्ये, आपापल्या बूथवर आपलीच काही निवडणूक लागली अशा पद्धतीने लढणार का? पुढे फार मोठी शक्ती आहे. उनके पास पैसा है, बंगला है, गाड़ी है, हेलीकॉप्टर है, विमान है, उनके पास दबाव करते हैं और हमारे पास क्या है सामान्य जनता मग सामान्य कार्यकर्त्याचे, सामान्य नागरिकांची ताकद ही पैशापेक्षा मोठी आहे का नाही? दाखवण्याची वेळ कधी आहे? हात वर करून सांगा, या लोकसभेमध्ये कितीही पुढे ताकद मोठी असली तरी लोकशाहीचाच विजय इथं होणार, आदरणीय पवार साहेबांचाच विषय होणार. बस अशा पद्धतीने आपण लढलो तर काय टेन्शन नाही. हे जे सर्व नेते आपल्या बरोबर काम करत होते गेले 20-25 वर्ष, आदरणीय पवार साहेबांनी त्यांना संधी दिली, मंत्रीपद दिलं. कुणी उपमुख्यमंत्री पद झालं, कोणाला इतर मंत्री मिळाले. हे सर्व नेते एकत्रित आल्यावर काय म्हणतात माहिती का? की साहेबांकडे मोठे नेते कुठलेच राहिले नाही. मग बारामती मतदारसंघामध्ये सुप्रियाताई नेते नसल्यामुळे एकटा पडला असे ते मोठे मोठे नेते म्हणतात. उत्तर काय साहेबांबरोबर कोण आहे? सामान्य जनता आहे का नाही? हे नेते कशासाठी गेले माहिती ना तुम्हाला? अरे त्यांच्यात जर हिंमत असते ना, हिंमत, जेलमध्ये जायचं तरी चालेल. आज इथं आपल्या बरोबर ते लढले असते, पण त्यांच्यात नाही हिंमत. लढणारे, पळणारे आणि घाबरणारे गेले त्यांच्या बरोबर. आपल्या बरोबर कोण राहिलं तर लढणारे लोक राहिले आणि सामान्य लोक आपल्या बरोबर तिथे राहिलेले आहेत. अहो तुम्ही विचार करा की आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा सत्ता त्यांच्याकडे होती, कृषी मंत्री होते, जेव्हा ते मुख्यमंत्री होते, तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला कशी ना कशी तरी मदत त्यांनी केलेली आहे. फक्त इंदापूर तालुक्याच्या बाबतीत बोलायचं झालं, जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला तेव्हा विरोधात असणारा कारखाना सुद्धा
आज भाजपने जो इथेनॉलच्या बाबतीतला अचानक नकारात्मक निर्णय घेतला त्याच्यामुळे आमच्या इथं असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचे कमीत कमी 300 रुपयाचं नुकसान तिथे झालेलं आहे. आपल्या या तालुक्यामध्ये तुम्ही बघितलं तर द्राक्ष मोठ्या प्रमाणात केली जातात. शेतकरी पवार साहेबांनी आणि जेव्हा केव्हा आमचा द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला तेव्हा त्याला भक्कमपणे कुणी मदत केली असेल ती आदरणीय पवार साहेबांनी तिथे केलेली आहे. जो कोणी कांदा उत्पादक शेतकरी असेल नाहीतर कुठलाही शेतकरी असेल त्याला साहेबांनी मदत केली. इथली MIDC सुद्धा आदरणीय पवार साहेबांमुळे आलेली आहे. इतर कंपन्या सुद्धा पवार साहेबांमुळे तिथं आलेल्या आहेत. हा पेट कारखाना सुद्धा जर तुम्ही बघितला तर तो कोणामुळे आलाय? तिथं 2-2.5 लोक जे काम करतात ते फक्त का करू शकतात कारण साहेबांनी तो कारखाना आपल्या या तालुक्यामध्ये पाठवला. पण मला आता कळालं तिथे एक युनियन आहे. त्या युनियनच्या प्रमुखाला आजच सकाळी अजितदादांनी बोलावलं होतं. असं कळतं की त्यांना धमकावलं आम्ही हे करू ते करू. कोण आहे ते सगळे युनियन वाले कामगार सामान्य लोकांचेच मुलं आहेत ना. तुम्ही त्यांना का धमकवता? तुम्ही कंपनी आणू शकला नाही. तुम्ही इथं असणाऱ्या युवांना नोकरी देऊ शकला नाही. भाजपने एक सुद्धा नोकरी या भागात दिली नाही. आणि मग युनियनच्या अधिकाऱ्यांना त्याच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही जर धमकी देत असाल तर या मतदारसंघामध्ये आणि या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये याच्या पुढे धमकी चालणार नाही. मलिता गायकबद्दल काय बोलला तुमच्या तालुक्यामध्ये आहे? अहो जो काही निधी या तालुक्यामध्ये आला त्यातला 40% निधी या मलिता यांच्या घरामध्ये गेला. मला कळते 1000 कोटी रुपये आले या तालुक्यामध्ये. मलिता यांच्या घरामध्ये किती रुपये गेले? आता हे 400 कोटी तुम्ही जर म्हणत आहात त्यांनी जर इलेक्शन मध्ये आणले त्याचा विरोध आपण करायचा का नाही करायचा? त्यांचं मत आहे की आम्ही कोणालाही विकत घेऊ शकतो. अहो ज्यांना तुम्ही विकत घेऊ शकता हे सर्व नेते तुमच्याकडे गेले. आमच्याकडे हे स्वाभिमानी नागरिक राहिले हे कधी विकले जाऊ शकत नाही. अहो आम्हाला भाजपचे नेते काय म्हणतात माहिती का? शेतकरी आम्हाला मतदान करणार हो ठीक आहे. कांद्याच्या बाबतीत मदत नाही करू शकलो. बीजेपीचे नेते काय म्हणतात? आम्ही दुधाच्या बाबतीत शेतकऱ्याला मदत करू शकलो नाही. कांद्याच्या बाबतीत नाही. ऊसाच्या बाबतीत नाही. पण आम्हाला माहिती आहे की शेतकरी आम्हाला मतदान करणार. मी म्हणतो का रे बाबा? त्यांनी मला काय सांगितलं माहिती का? आम्ही वर्षाला शेतकऱ्याला 6000 रुपये देतो. त्याचं मत आम्ही ऑलरेडी विकत घेतलंय. विकत घेतलं का तुमचं मत? 6000 मध्ये एकदा आपला स्वाभिमान कुणी विकू शकत नाही कुणी घेऊ शकत नाही असा कुठल्याही व्यक्ती या देशामध्ये जन्मला नाही. आमच्या स्वाभिमानी लोकांनी आमचा स्वाभिमान विकत घेऊ शकतो. त्यामुळे याचे 6000 रुपये दिले जातात. हे जर दिवसाला तुम्ही काढले 4 लोकांचं जर कुटुंब असेल तर दिवसाला किती रुपये एका व्यक्तीला येतात माहिती? 4 रुपये. अहो भाजप 2-2 समाजामध्ये जाती धर्मामध्ये आग लावतं. काळेपेटी तरी 4 रुपयाला येते का? माझ्या माता बहिणीला मी विचारतो येते का? अहो 4 रुपये एका व्यक्तीला तुम्ही जर दिवसाला तिथं आमच्या शेतकऱ्याला देत असताना आणि म्हणता की आम्हाला शेतकरी मतदान करणार. अहो आम्हाला जिथं मदत पाहिजे होती तिथं तुम्ही मदत करू शकला नाही. आणि मग तुम्ही म्हणता की आम्हाला मतदान होणार. तुम्ही राहा अहंकारात, तुम्ही राहा हवेत. आम्ही लोकात राहून लोकांचे विषय येत्या काळामध्ये 100% सोडवणार असा शब्द हा आमच्या सगळ्यांचा दिला. आता सकाळी मी कुठे गेलो होतो माहिती? धाराशिवला गेलो होतो. तिथं उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातून ओमराजे उभे राहिले आहेत. तिथं गेल्यानंतर मला काही लोकांनी काय सांगितलं माहिती? अजितदादांचे एक नातेवाईक धाराशिवचे आहे. त्यांच्या आईंना तिथं अजितदादा मित्रमंडळ हा जो पक्ष आहे त्याची उमेदवारी तिथं मिळालेली आहे.
सांगितलं 2019ला अजितदादांनीच आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आता भाजपमध्ये जावा, पुढच्या काही वर्षांमध्ये मी पक्ष सोडतो, साहेबांना सोडतो आणि मी सुद्धा भाजपमध्ये येतो असं त्यांच्याच नातेवाईकांनी धाराशिव सांगितलेलं आहे. तेव्हा आज हे नेते बोलतात की साहेबांनी आम्हाला संधी नाही दिली, विकासाचं कारण हे देतात आणि म्हणून आम्ही भाजप बरोबर केलो. हे कारण चूक आहे का? बरोबर आहे. तुम्ही 2019 पासून तयारी ठेवता आणि आज सामान्य लोकांना इथं फसवतात आणि सामान्य लोकांना एवढी साधी राहिली का? अहो या लोकांचा करेक्ट कार्यक्रम करायचा ना, नक्की का? मग या इलेक्शन मध्ये आपल्या सुप्रियाताईंना जास्तीत जास्त मतांपैकी कसं मिळेल यासाठी प्रयत्न करा. मी जास्त बोलणार नाही. आता अनेक मान्यवर आपल्या पक्षामध्ये आले. महारुद्रभाऊ पाटील आपले तालुका अध्यक्ष आहेत, आपले बूथचे कार्यकर्ते तयार आहेत लढण्यासाठी. आता अधिकची ताकद या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे बूथची अजून ताकद आपल्या एका काळामध्ये वाढवून आपल्याला आपलं बूथ आणि आपलं गाव थोडं ताकदवान बनवायचे. अहो हे नेते काय म्हणतात माहितीये का? आम्ही दडपशाहीच्या माध्यमातून बूथ ताब्यात घेऊ. बूथ म्हणजे तुमचं गाव ताब्यात घेऊ. कोण म्हणताय? सत्तेत असणारे नेते. अहो बूथ ताब्यात घेणं सोपे का? सोपं आहे का? अहो त्यांना एवढा अहंकार जिरवायचा का नाही जिरवायचा? जिरवायचं ना. म्हणून सांगतो हे सर्व कार्यकर्ते एकत्रित होऊन लढायचे. आपल्याकडे 5 साधे कार्यकर्ते. अहो काल परवा मी इंदापूरमध्ये आलो होतो. एक कार्यकर्ता मला भेटला, साधा कार्यकर्ता. आत्ताच त्यांनी सेकंड हँड गाडी घेतली. 2 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं. एक लहानसं बाळ आहे. एका गावामध्ये अजितदादा मित्रमंडळाचे फार मोठे नेते या तालुक्याचे प्रचारासाठी गेले होते. फार मोठी गर्दी झाली तिथं. इतकी मोठी गर्दी झाली तर फक्त 40 खुर्च्या लागल्या. त्यांना प्रतिसाद मिळत नाही गावाला. त्यांची 40 लोकांची मोठी सभा झाल्यानंतर गाडीत बसत असताना त्या कार्यकर्त्याला जवळ बोलावलं आणि इथले अजितदादांचे नेते काय म्हणतात त्या कार्यकर्त्याला माहिती? गरीब कार्यकर्ता की तुझं घर आणि तुझं दुकान हे रस्त्यावर आहे हे मला माहिती आहे, अनधिकृत आहे. म्हणजे काय म्हणायचं होतं? मी पाडेल. या नेत्याने काय म्हणलं याच्यापेक्षा त्या कार्यकर्त्याने काय उत्तर दिलं हे महत्वाचं आहे. त्या कार्यकर्त्याने सांगितलं, अहो साहेब मी एक स्वाभिमानी महाराष्ट्राचा नागरिक आहे आणि मी पवार साहेबांची साथ काही झालं तरी सोडणार नाही. माझं घरी तोडा माझं दुकानी तोडा हे जास्त महत्वाचं आहे. अशा पद्धतीने धमक्या हे आपल्या सर्वांना दिल्या जाते. याचं उत्तर एकच आहे की सुप्रियाताईंना आपल्या या इंदापूरमध्ये कमीत कमी 1 लाखाची लीड तिथं द्यायची. आणि हे करत असताना एकच गोष्ट साताना सांगतो की काही लोक म्हणतात यंत्रणा कुठे? अहो एवढी मोठी यंत्रणा आपली आहे ना. अहो भाऊ आणि बहिणीमध्ये काय चाललं होतं? बहिणीने सांगितलं होतं की मी केंद्रात या भागातल्या महिलांचे, लोकांचे, युवांचे सगळे प्रश्न तिथं मांडले. राज्यात आपलं सरकार असेल तर राज्यातल्या सरकारकडनं या भागातल्या विकास कामाला मार्गी लावेल आणि केंद्रात आपलं सरकार असेल तर मग तिथं जे काय विषय असतील ते मी तिथं मार्गी लावेल. भावाने बहिणीला काय शब्द दिला होता की राजकीय यंत्रणा मी स्वतः बघेल असं अजितदादांनी त्यांच्या बहिणीला सांगितलं होतं. मी तुम्हाला प्रश्न करतो, भाऊबीज आपण सर्वजण साजरी करता का? भाऊबीज साजरी करता ना? राखी पौर्णिमा साजरी करता नाही करत? एखाद्या भावाने जर बहिणीला शब्द दिला असेल ती राजकीय यंत्रणा मी बघेल, तो अजिबात त्याच्यामध्ये नको नको. आणि जर तोच नेता भाजप बरोबर तिथे गेला असेल आणि त्यांच्या बरोबर जर राजकीय यंत्रणा गेली असेल तर सुप्रियाताईची त्याच्यामध्ये चूक आहे का? मग सुप्रियाताईला ताकद कोण देणार? आपण देणार. तुम्ही आम्ही सर्वजण मिळून देणार. बरोबर का नाही?
हीच गोष्ट आज महत्वाची आहे, याच्यामध्ये तुम्ही सर्वजण लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की सुप्रियाताईंनी केंद्रामध्ये आपल्या सर्वांचे खूप महत्वपूर्ण विषय मांडले, ज्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा असेल, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा असेल. भाजपच्या एक सुद्धा खासदाराने केंद्रामध्ये पार्लमेंटमध्ये धनगर नाही तर मराठा आरक्षणाचा मुद्दा तिथं मांडला नाही. आणि तिथं मराठा आरक्षण हे दिलं गेलं राज्य सरकारकडनं, काँग्रेस राष्ट्रवादीच्या असू द्या, आपण 16% दिलं होतं, या सरकारने 10% दिलं. त्याचा विरोध जर तुम्ही केला असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक कार्यकर्ता, त्याचं नाव काय, सदावर्ते. ते कोणाचं दूध पितात हे तुम्हाला माहिती आहे, गाडुडीचे दूध पितात असं आपल्याला माहिती आहे. अरे दोनदा हाच फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता कोर्टात गेला आणि मराठा आरक्षण अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला. धनगर आरक्षण मिळावं यासाठी आपल्याचे अनेक सामाजिक कार्यकर्ते बारामतीला आंदोलनाला बसले होते. तिथं कुठला नेता आला होता, देवेंद्र फडणवीस काय सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये, आरक्षण दिलं का आरक्षण नाही. ह्यांना फक्त समाजाला खिळवत ठेवायचे आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजायचे. पण खऱ्या अर्थाने सर्व समाजाला आपल्याला न्याय द्यायचा असेल, शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल, युवांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला आपल्या विचाराचं सरकार या राज्यामध्ये या देशामध्ये आणण्याची जरूरत आहे. हे 400 पार वगैरे काय होत नाही, संविधान बदलण्याची भाषा हे करतात, पण किती काय केलं तर 200 पार सुद्धा यांना होत नाही. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे कमीत कमी 35 खासदार हे निवडून येणार आहेत. आणि या सर्व नेत्यांना मला सांगायचे की जे कोणी म्हणतात आम्ही पाणी सोडणार नाही, आम्ही हे करू, आम्ही ते करू, तर एवढंच सांगायचं, पाणीपट्टी आमचे शेतकरी भरतात, पाण्यावर अधिकार हा सर्वसामान्याचा नेत्याचा नाही. कुठलंही सरकार आलं तर तुमचं कुणीही पाणी बंद करू शकत नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, आज लोकसभेमध्येच वातावरण हे महाविकास आघाडीचे आणि विधानसभेमध्ये सत्ता फक्त महाविकास आघाडीचीच येणार आहे. आणि जेव्हा सत्ता येईल, या तालुक्यातलं हॉस्पिटल असू द्या, MIDC असू द्या, पाण्याचे प्रश्न असू द्या, जो कुठला विषय असू द्या, 100% आपण सोडवणार आहोत. इथले कर्मचारी आणि पोलीस अधिकारी कदाचित तुम्हाला त्रास देत नाही, पण चुकून एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने तर अधिकाऱ्याने सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यावर चूक नसताना सुद्धा जर कारवाई केली, त्या सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना एवढंच सांगायचंय 2024ला आमचं सरकार येणार आहे आणि त्यावेळी तुम्हाला आम्ही सोडणार नाही. त्यामुळे जाता उजनीच्या पाण्याचं नियोजन काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. काही नियोजन नाही झालं, आज प्यायला सुद्धा पाणी नाही. हे सगळे विषय येत्या काळामध्ये आपण सर्वजण घेऊ. पण जाता परत एकदा तुम्ही शब्द आदरणीय पवार साहेबांना द्या, इंदापूर तालुक्यातून आपण लीड किती देणार. अरे बाबा, दिवसात आवाज असून कसं चालेल. या कार्यकर्त्याला म्हणजे उभा राहा तुम्ही. मी तुम्हाला सर्वांना विचारतो, एकट्याचा आवाज एवढा मोठा तर सगळे एक साथ जर तुम्ही शब्द दिला तर केवढा मोठा आवाज येईल. इंदापूर मधून कितीची लीड सुप्रियाताईंना द्यायचे, कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही सर्वजण एका वस्तादासारखं पैलवानासारखं तुम्ही जे सगळे विरोध नाही दबाव देतो धुडकावून लावणार का नाही लावणार. मग सामान्य लोक इथं सत्ता हे आपल्या विचाराचे आणणार का नाही आणणार. उद्या मलिदा गॅंग घेऊन तुम्हाला दमदाटी केली तर त्यांना उत्तर देणार का नाही देणार. चला मग काय टेन्शन नाही. आता आम्ही 3.5 लाख मिळवतो, सुप्रियाताईची लीड कमीत कमी 4.5 लाख असेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय स्वाभिमान. धन्यवाद दादा. यानंतर इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे.
मी सन्माननीय तेजसिंह अप्पा पाटील, महारुद्रजी पाटील आणि इंदापूर तालुक्यातील आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय की देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना आपण सन्मानित करायचं आहे. एका जोरदार पायाभूत जोड्या साहेबांसाठी खऱ्या अर्थानं आदरणीय साहेबांचा सन्मान होतोय. इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान होतोय. साहेबांसाठी एका जोरदार टाळ्या. आदरणीय साहेबांचा सन्मान होतोय. यानंतर जागतीरची युवा आमदार सन्माननीय रोहित दादा पवार दादांचाही यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय जगन्नाथ बापू शेवाळे बापूंचाही सन्मान होतोय. 72,000 कोटींची कर्जमाफी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सन्मान होतो आहे.
शरदचंद्रजी पवार साहेब. खरं तर वस्ताचा पैलवानाला सगळे नाव शिकवतं, पण एक नाव कायम राखून ठेवतो तो नाव म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. देशाचे नेते पद्मविभूषण सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा एक सन्मान होतोय. सन्माननीय प्रतीकजी बोलते आपले मनस्वी सहभागी साहेबांचा प्रमुख नागरिक सन्मान होत आहे. इंदापूर तालुक्याच्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक जोरदार टाळ्या साहेबांसाठी होऊन जाऊया. यानंतर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करताय देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. दोन्ही हात उंचावून साहेबांसाठी एक जोरदार टाळ्या. मनासारखा राजा आणि राजासारखं मन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मार्गदर्शन करतात. देशाची सेवा केली असं गांधी नेहरू
जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, भाषेभाषेमध्ये एक प्रकारचं दुरावा आणि अंतर वाढवण्यासाठी सत्तेचा वापर ज्यांनी केला त्यांच्या हातात आहे. मी अनेक राज्यामध्ये हिंडत असतो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असतो. मी बघतो की या लोकांची मनस्थिती एका वेगळ्या दिशेने आहे. कारण मी सातारला आणि सातारला शशिकांत शिंदे एक कामगार नेता लाखांनी कामगारांचं काम करणारा त्याचा फॉर्म लागायचा होता. आणि मी बघितलं की 15 ते 20,000 लोक भर उन्हामध्ये रस्त्याने चालत होते आणि या तरुणाच्या पाठीमागे आपले शक्य होती. आणि ही स्थिती महाराष्ट्र सगळीकडे त्याचं कारण आहे की लोकांना असं लक्षात आलंय की या देशाची सत्ता असा राम मोदींच्या हातात द्यायची नाही. मोदी हे देशाचे प्रधानमंत्री, त्यांनी 12 वर्षाला एका भाषण त्यांनी भाषणात सांगितलं की शरद पवार यांचं वर घालून मी राजकारण देशाचा प्रधान माझे वर घालून त्याचा विश्वास अनेक गोष्टी चिंता अनेक आश्वासनं दिली. आज ते सारख्या त्याचा उल्लेख या ठिकाणी एका वाक्याने वाचन केला की शेतकऱ्याच्या खिशात 4,000 रुपये वीज टाकले. एका बाजूला 6,000 रुपये शेतकऱ्याच्या खिशात टाकायचे, दुसऱ्या बाजूला खताचे भाव वाढवायचे, तेलाचे भाव वाढवायचे, डिझेलचे दर वाढवायचे, दुसऱ्या बाजूला ती रक्कम टाकायची. साधी गोष्ट तुम्ही या ठिकाणी 1,000 वर्षासारखे राहिला, तुम्ही या मोटरसायकलवर आला असाल, कोणाकडे 4 चाकी गाडी असेल त्यांनी आला असेल, तुम्ही दोस्ताच्या गाडीतून आला असेल. हा प्रवास ज्या वाहनाने तुम्ही करता त्याला पेट्रोल लागतं. मोदी साहेबांनी 2014ला सत्तेत आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की पेट्रोलचा दर हा 61 रुपये दिसेल. किती 61 2014ला आणि 50 दिवसामध्ये मी याचा दर 50% कमी करतो. लोकांना वाटतं चांगलं आजकाल पेट्रोलचा दर तो जो होता तो 50 दिवसासाठी कमी करतात. आज काय झालं? आज 2014ला मोदींनी घोषणा केली की पेट्रोलचा भाव, डिझेलचे भाव 50% कमी करतो. त्याला आज 3,750 दिवस झाले. 3,750 दिवसाच्या पूर्वी मोदींचे हे आश्वासन होते. झाले का 50% भाव? आजचा भाव काय? 100, 102, 110. पेट्रोलचा भाव काय आहे? 106. म्हणजे अन्नामध्ये 50% कमी त्याचा भाव किती वाढले. आमच्या आया बहिणीचं वर्ष आहे, स्वयंपाक करायला गॅसचं सिलेंडर वापरतात. 2014ला मोदींनी सत्ता हातात घेतली. त्या सिलेंडरची किंमत 410 रुपये होती.
कथानुसार सांगितलं. मोदींनी सांगितलं 2014ला या देशातील बेकारी आम्ही घालवणार आणि त्यासाठी दरवर्षी 2 कोटी मुलांना रोजगार मिळेल. 2 कोटी मुलांना दरवर्षी नोकरी देशात करतात. आणि आज काय विषय, आज हिंदुस्थानामध्ये जे एकत्र सर्व बेकार आहे त्या सर्वांच्या बेकार सर्वांच्या पैकी 87 सर्वांना आज नोकरी नाही. 2 कोटी नोकऱ्या गेल्या, 27% लोकांच्या नोकऱ्या खतम झाल्या. आज अनेक गोष्टी ठरतात. त्यांनी सांगितलं या देशामध्ये काळा पैसा नोटबंदी करणार. 2016 मध्ये आज नव्यानं एका रात्री मोदींनी एक धोरण जाहीर केलं. ते धोरण काय होतं? नोटबंदी. 100 रुपये, 500 रुपये आणि 1000च्या नोटा रद्द केल्या. आणि सांगितलं की आम्हाला काळा पैसा करते आणि नुसतंच काळा पैसा संपत नाही, पण गरीब माणसाच्या खिशात आम्ही त्या ठिकाणी 15 लाख रुपये जमा करतो. म्हणजे काय 15 लाख 16 पण 15 रुपये सुद्धा गरीब माणसाच्या खिशामध्ये पडले. आणखी एक गोष्ट ठरवली की मला सरकार हे भ्रष्टाचार संपवलं. आज देशामध्ये झालंय का जे भ्रष्टाचार त्याला जवळ घेतात, मोदींच्या पक्षात आणि त्यांना स्वच्छ करतात. आज मोदींचं सरकार भ्रष्टाचार स्वच्छ करण्याचं तिन्ही मशीन त्याचा सगळा तिन्ही मशीनमध्ये त्याचा फलका आणि जो बाहेर येतो तसं भ्रष्टाचार त्याला या तिन्ही मशीनमध्ये टाकला आणि बाहेर काढला आणि सांगितलं आपण स्वच्छ करतो. भ्रष्टाचार नाही सांगतात तर केलं काय? त्यांनी सत्याचा गैरवापर त्यांच्या मनाचे जे लोक वाचतात त्यांच्यासाठी दोनच उदाहरणे झारखंड नावाचं राज्य आदिवासीचं राज्य, त्या राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री होता. मोदी साहेबांच्या टीका केली. आज त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाची राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे चांगलं काम करणारा नेता त्यांना आम्ही दिल्लीमध्ये पाहतो. अनेक देशाच्या कामात लोक दिल्लीचा मुख्यमंत्री कसा कार्य करतो, त्यांनी महिलांसाठी काय धोरण केले, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काय सवलती केली, आरोग्य आजारी माणसाला काय मदत केली, ते वाढवण्यासाठी लोक दिल्लीत येतात. आज ते चांगलं काम करणारा मुख्यमंत्री मोदींची टीका केली म्हणून सुरू आहे. दिल्लीचा मुख्यमंत्री तुरुंगात, झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगात, पश्चिम बंगालचे 3 मंत्री तुरुंगात, दिल्लीच्या 3 मंत्री तुरुंगात. प्रधानमंत्री पदावर लोकांना मदत करण्यासाठी आज बसवलेली व्यक्ती निवडून आलेल्या माणसांना सुद्धा तुरुंगात टाकते. याचा अर्थ सत्तेचा गैरवापर हा हुकूम देशामध्ये राज्यकर्त्याच्या
हातामध्ये आलेली सत्ता त्यांच्या डोक्यात जाते त्यावेळेला सर्व देशाची लोकशाही उद्ध्वस्त होते ते चालत असते त्या भाजप आणि त्यांच्या विचारचा फराव करणं हे तुमचं नागरिक सगळ्यांचं घडावं मला मतीचे आनंद या ठिकाणी अफवास आहे आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय वाईट असा निकाल घेतला मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत ते कुठल्याही काम करणार नाही आज या ठिकाणी आले त्यांनी काही मागितलं नाही रोज मागितलं नाही त्यांनी एकच गोष्ट सांगितली की गरीब माणसाला आजारी पडल्याच्या नंतर कमी किमतीमध्ये आरोग्य सेवा ही मिळावी आणि ती मिळण्याच्यासाठी सगळ्यांना विश्वासात घेऊन हॉस्पिटल चालत असाल तर त्यासाठी 2 एकर जमीन ही स्वतःची द्यायची आहे हे राष्ट्रवादीमध्ये येणारे नेते जनतेची सेवा करण्याच्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी आणि त्यासाठी प्रसंगी स्वतःच्या खिशाला धर करते ही सुद्धा त्यांची ठरलेली आहे आज इंदापूरमध्ये 2 आणि 1 एकर जमीन घ्यायची याचा अर्थ त्याची किंमत काय हे विचार सांगायची गरज नाही एवढं समाजासाठी काम करून करणारा नेता आज या ठिकाणी आला तुम्ही आणि मी त्यांच्या सन्मानाने स्वागत केलं मी एवढंच सांगू आम्ही लोकांनी निकाल आता फक्त आम्ही जास्त भेटतो वातावरणी करतो वंदे करतो ही भूमिका तर असं हे ठरवलं की जसं वातावरती असते लहान असण्याची अनेक मोठी गावं असते तिथे अनेक कार्यक्रमामध्ये राहून अनेक जोरदार राहून अनेक संस्थांमध्ये आज मी सरकारच्या गैर शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष तिची विद्यार्थी शिक्षण शिक्षण 3 लाख देणी नाही ही सगळे आज 2 लाख 3 लाख विद्यार्थी 33 कॉलेज असते आणि 300 हायस्कूल आज दुसरं शिक्षण अनेक ठिकाणी अशा संस्था आम्ही लोकांनी उभ्या केल्या आणि त्याबाबत लहान असल्याची सेवा करण्याची भूमिका घेतली आज हा दृष्टिकोन मला इंदापूर तालुक्यामध्ये घेतला इथे काही लोकांना मदत केली हल्लीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने एका माणसाला तिकीट दिले त्यांना निवडून आणलं त्यांना मानसिक अपेक्षा होती की सत्ता मिळाल्यानंतर त्या सत्तेचा वापर इंदापूर तालुक्याच्या गोरगरीब जनतेच्या आणि सर्वांच्या हिताच्यासाठी ते वापरायचे पण हे काम त्यांनी केलं केंद्र सरकार असो राज्य सरकार असो त्यांच्या योजना आणि त्याचा लाभ आणि व्यक्तिशास्त्र सगळ्यासाठी असा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि याच्यावरची नाराजी आज इंदापूरकरांच्या मनात आहे ते दुरुस्त करायचे असेल तर या लोकांना त्यांचं साथ दाखवलं पाहिजे आणि त्याची सुरुवात उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीतून झाली आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच्या आधी 3 वेळेस तुम्ही लोकांनी सुप्रिया सुळे यांना निवडून दिली देशामध्ये जे एकंदर खासदार त्या खासदारामध्ये पहिले 2 खासदार जे नित्याने हजर करतात सरकारी चर्चेमध्ये भाग घेतात लोकांच्या प्रश्नाची मांडणी करतात त्या पहिल्या 2 आणि 3 मध्ये सुप्रिया सुळेंचं नाव आज सर्व हिंदुस्थानामध्ये आणि देशाचं काम ते करतात कशाची अपेक्षा करते कसं एक गाव सुद्धा विरोधकांनी सुद्धा तयार करत असं असं स्वच्छ काम करणारी व्यक्ती
निवडणुकीच्या रूपानं किंवा सगळ्यांच्या समोर येईल या त्यांची खून बदलली त्यांची खून आज तुषारीची आणि खात्री या तुषारीचा आवाज महाराष्ट्राच्या कानात होते प्रत्येकाच्या कानात जाईल त्याच्यात तो जागृती त्या जागृतीच्या जगावर जे परिवर्तन करायचे ते परिवर्तन तुमच्या पाठीमाने आपण नक्की करू एवढाच विश्वास त्या ठिकाणी बाळगतो. या सगळ्या कामाला अप्पासाहेब त्यांच्यावर आलेले सगळे सहकारी या सगळ्यांच्यावर पूर्ण ताकदीने मी स्वतः बोलणार आहे ही खाजगी या ठिकाणी देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद जय सदस्य संघाने आपण जिंकसे आपल्या संघात आपण आभार प्रदर्शन करावं. संघाने आपण जिंकसे